नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी माई धाराशिवकर आपल्या सर्वांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे, आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे. गेल्या वर्षी माझ्या सासूबाईंचं दुःखद निधन झालं. तर माझ्या सासूबाई ह्या वारकरी संप्रदायातल्या होत्या. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, पांडुरंग यांच्यावर त्यांची अतूट श्रद्धा होती. त्यांचं पूर्ण घराणंच हे वारकरी संप्रदायातलं होतं. तर योगायोग असा की जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ होतात, प्रस्थान करतात आणि आषाढी वारीच्या अगोदर त्या पंढरपुरामध्ये पोहोचतात, त्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे षष्टीला माझ्या सासूबाईंचं निधन झालं. वारकरी पोहोचायच्या अगोदर म्हणजे पंढरपूरला पोहोचायच्या अगोदर माझ्या सासूबाईंची वारी पांडुरंगाच्या चरणी पोहोच केली होती त्यांनी. ते म्हणतात ना की अतूट श्रद्धा आणि भक्ती ही पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे आणि त्यांची तीच भक्ती पांडुरंगाने अगदी स्वतःपर्यंत पोहोचून घेतलेली आहे. तर तो काळ आमच्यासाठी फार दुःखद होता. गेलं वर्ष आम्ही त्याच दुःखामध्ये होतो. आता पण प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळं आम्हाला असं वाटलं की त्यांची ही श्रद्धा ही घराघरापर्यंत पोहोचावी, म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आम्ही आळंदीवरून ज्ञानेश्वरी मागवली. तर ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाही, ती भक्ती, विचार, नम्रता आणि जीवनाकडे पाहण्याची एक सुंदर सृष्टी आहे. आमची इच्छा एवढीच होती की त्यांनी जपलेली ही श्रद्धा, त्यांनी जपलेले हे संस्कार आणि ज्ञानेश्वरीतील विचार अधिक घरापर्यंत पोहोचावेत. त्यांच्या स्मृतींना वाहिलेली आमची ही मनापासून आदरांजली होती. स्मृती कधीच संपत नाहीत. स्मृती कधीच संपत नाहीत, तर त्या संस्काराच्या रूपाने कायम आपल्यासोबत राहतात. ज्ञानेश्वरी श्रद्धेचा वारसा पुढं नेण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर चला पाहूयात, आमच्याकडे या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे विधी केले जातात. त्यांचं निधन झालं त्या कालावधीमध्ये आम्ही गरुड पुराण या ग्रंथाचं वाचन ब्राह्मणाकडून करून घेतलं होतं. तर त्यामध्ये जे जे विधी निघाले ते विधी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व विधी ग्रंथामध्ये त्याची नोंद आहे, त्यामुळे आम्ही केलेले आहेत. तर सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर हा आपल्या आईवडिलांप्रती केलेली श्रद्धा आणि त्यांच्यासाठी वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ग्रंथांमध्ये तर निघतातच, पण आपण जो स्वामी समर्थ सेवेकरी मार्गमध्ये आहोत, तर त्या मार्गामध्ये देखील ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख होतो आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व विधी केलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या स्वरूपात मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर वर्षश्राद्ध म्हटलं की येतं अन्नदान, आणि अन्नदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे, गरुड पुराणामध्ये निघतंच. आणि माझ्या सासूबाईंचा स्वभावसुद्धा किंवा त्यांचं म्हणणं पण हेच होतं की आपल्या घरी कुणीही आलं तरी त्याला तांब्याभर पाणी आणि आपल्या घरातली चटणी भाकरी खाऊ घातल्याशिवाय पाठवायचं नाही. आणि ह्याच गोष्टी लक्षात ठेवून थोडंसं आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. असं म्हणता येईल की त्यांच्या संस्काराचा वारसा किंवा त्यांच्या इच्छेचा वारसा पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचारी लावला आपण स्वयंपाक करण्यासाठी, त्याची तयारी म्हणजे किराणा वगैरे हे मी बऱ्यापैकी अगोदर आणून ठेवलं. आणि त्याचसोबत आमच्याकडे अशी प्रथा असते मराठवाड्यामध्ये की ज्या बहिणी आहेत, चुलत किंवा मावस बहिणींचं नातं असलेल्या सर्वांना
त्या दिवशी बोळवण केली जाते, म्हणजे आईसाठी किंवा मावशीसाठी बोळवण करायचे असते भावाकडून, म्हणून जामखेडवरून गुगळेंकडून मी ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. अगोदरच थोडीफार तयारी केली ती, आणि जामखेड आपल्याला धाराशिवपासून फार जवळ आहे, तर तिथून मी काही साड्या, काही कपडे, ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. मेनू फायनल केलते, आणि आपल्याकडे जे आचारी येणार होते ते आपल्याकडे पूर्वीपासूनच येतात, तर त्यांनी जे मेनू सांगितलेले होते तर ते मेनूप्रमाणे आपण सर्व तयारी सामानाची केली होती. आणि हा दिवस आहे तो वर्षश्राद्धाच्या दिवशीचा. तर हे चुल्हा पूजन करायचं असतं म्हणे कोणत्याही कार्याच्या अगोदर, म्हणजे अन्न शिजवायच्या अगोदर, म्हणजे पुढे विघ्न येत नाही, म्हणजे पूर्ण अन्न शिजवून त्या लोकांनी जेवेपर्यंत विघ्न येत नाही असं म्हटलं जातं. म्हणून ते थोडंसं हळदी कुंकू वाहून, उदबत्ती ओवाळून तिथे थोडीफार दक्षिणा ठेवायची असते. आणि जे कोणी पाहुणे आलते, आता माझ्या बहिणी, माझ्या नंदा, माझ्या जावा, ह्या सगळ्यांनी जमेल तितकी, जमेल तेवढी, जमेल त्या पद्धतीनं मदत केली. ज्यांना ज्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी त्या अगदी समर्थपणे पेलवल्या, पार पाडल्या. आमच्याकडे हा जो अन्नदानाचा नैवेद्य केला जातो त्यामध्ये कांदा लसूण वापरलं जातं, म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी. पण घरामध्ये जो नैवेद्य पूजनाचा असतो तो कांदा लसूण विरहित केला होता. त्यामध्ये 3 नैवेद्य बनवले गेले होते जे ब्राह्मण काकांना हवे होते. आणि त्याचसोबत पिंडदानासाठी अगदी 1 वाटी भरून चिकट भात करायला सांगितलं होतं, तो देखील केलता. माझे मिस्टर सोवळ्यामध्ये पूजनाला बसले होते, त्यामुळे त्यांनी सोवळं घातलं आणि बनीन वगैरे घालायचं नाही असं सांगितलं गेलं होतं. विधी खूप पावित्र्यामध्ये करायचा असतो म्हणून. आणि त्यानंतर हे 3 नैवेद्य मी आणि माझ्या जावेंनी भरलेले आहेत. त्यामध्ये साधी चपाती, तांदळाची खीर, भेंडी, गवारीची भाजी, 2 साध्या भाज्या, कोशिंबीर, 2 प्रकारच्या चटण्या आणि उडीद वडे, डाळ भात हा नैवेद्य होता. यामध्ये कशामध्येच आम्ही कांदा लसूण घातलेला नव्हता. ब्राह्मण काका खूप लवकर आलते, कारण पूजेला वेळ लागणार होता. 11 वाजेपर्यंत पूजा संपून आपल्याला परत शेतातले नैवेद्य घेऊन जायचे होते. पूजा छान अशी प्रकारे पार पडली. सर्व पाहुणे मंडळी आलेले होते आणि सर्वांना अगदी मनापासून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याचं इच्छा होती, त्यामुळे सगळे अगदी वेळेवर पोचले होते. त्याचसोबत पिंडदान झाल्यानंतर इथे दक्षिणा ठेवून पाया पडायचं असा प्रकार इकडे असतो. फुले व्हायचं, काळे तीळ, बुक्का, अष्टगंध वाहून पाया पडायचं असतं. सर्वांनी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि त्यानंतर शेतात जायची तयारी असते. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की ज्यांच्या शेते आहेत तर त्यांना शेतामध्येच त्यांच्या घरचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तींना शेतामध्ये दहन केलं जातं. माझ्या सासूबाईंना देखील आमच्या शेतामध्येच दहन केलं होतं. तर तिकडे जाण्यासाठी 3 नैवेद्य भरले जातात. तर त्यामध्ये देखील पुरणपोळी, कढी, आमटी हे सर्व नैवेद्य कांदा लसूण विरहितच होता. त्याचसोबत आवडीच्या असलेल्या सगळ्या गोष्टी नैवेद्यावर घालून शेतात जायचं असतं. तर 3ही ठिकाणची पूजा केल्यानंतर मग घरी येऊन परत जेवणं वगैरे असतात. तर असा हा आमच्याकडे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो. माझ्या सासूबाई फार समाधानी, आनंदी होत्या. भरभरून सगळ्यांना आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि तेच आशीर्वाद सदैव आपल्यासोबत तर असणारच आहेत. तर त्यांना वाहिलेली ही छोटीशी श्रद्धांजली, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.